बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या शिवराज मोटेगावकर बाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। विद्यार्थ्यांना शिकवताना आक्षेपार्ह आणि अश्लील भाषेचा वापर केल्याचा कथित व्हिडिओ आता व्हायरल होतोय। नीटची तयारी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसमोर शिकवताना मोटेगावकर आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचा दावा केला जातोय। या व्हिडिओमुळे आता संताप व्यक्त होतोय। शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। लातूरमध्ये शिवराज मोटेगावकर पुन्हा एकदा चर्चेत आलाय। सांगा ह्यांची अक्काची एकदा पिरियड टेबलचं रिव्हिजन करून घ्या बरं। खूप दिवस झालं। हाल नकारे करू फिमेलचे, हाल नकारे करू फिमेलचे। बेगम मुघलांच्या काळात सारस बागेत रमायची। बाई बाई आली गेली इन करून टोपल्यात नाचली। कशी गेली सून पब मध्ये फ्लाय करायला। ना पसंद ऐश्वर्या सबको बिपाशा एमसी। ओ सानिया सेक्सी तेरी पोज। सानियाचा दारू पिऊन लिव्हर खराब झाला बेटा। फेमस चिकन बिर्याणी आंध्रा टेन्शन। सून म्हणते सासूला काय म्हणते सांगा ह्यांची अक्काची झाली रेड ऑन। ओघ्या नेसॉ एकदा पिरियड टेबलचं रिव्हिजन करून घ्या। इतकंच नाही तर शिवराज मोटेगावकरचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आलाय आणि त्यात विद्यार्थ्यांवर तांब्यातून पानाद्वारे पाणी शिंपडत बेंचच्या वरून मोटेगावकर फिरत असल्याचा हा व्हिडिओ आहे। तांब्यातील पाणी मुलांच्या डोक्यावर टाकत तुम्ही एम्सला लागणारच असा दावा तो करताना दिसतोय। स्पेशल बॅच मधील मुलींच्या डोक्यावर पाणी टाकत असलेला हा व्हिडिओ आहे। शिवराज मोटेगावकरच्या आणखी एका ढोंगीपणाचा हा व्हिडिओ समोर आल्यानं आता नवे प्रश्न उपस्थित होत आहेत। डॉक्टर घडवण्याचा दावा करणारा मोटेगावकर अंधश्रद्धाळू होता का? मोटेगावकर तंत्र मंत्र देखील करत होता का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत। तर अशा या मोटेगावकरची पुण्याच्या वारजेमध्ये कोट्यवधींची जमीन असल्याचंही उघड झालंय। सीबीआयच्या ताब्यात असलेला आरोपी शिवराज मोटेगावकरच्या मालमत्तेबाबत आता नवा वाद नवी माहिती समोर आलेली आहे। माहितीनुसार शिवराज मोटेगावकर यानं 2023 मध्ये वारजे परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सुमारे 51 गुंठे जमीन खरेदी केली होती। तिची सध्याची बाजारभावानुसार किंमत आहे 30 ते 40 कोटी रुपयांच्या दरम्यान। दरम्यान शिवराज मोटेगावकरच्या क्लासबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली। मोटेगावकर क्लासमध्ये अग्निशमन यंत्रणाही नव्हती असं समोर आलेलं आहे। पुणे शहरात 3 वर्षात केवळ 1514 इमारतींचं फायर ऑडिट झालं होतं। व्यावसायिक इमारती, खासगी रुग्णालय, मॉल्स, औद्योगिक आस्थापना, शैक्षणिक संस्था तसंच महत्त्वाच्या इमारतींचं फायर ऑडिट नियमितपणे करण्याची आवश्यकता असते। गेल्या 3 वर्षात अवघ्या 1514 इमारतींचीच तपासणी केल्याची बाब समोर आली आहे। काही दिवसांपूर्वीच नीट पेपर फुटी प्रकरणातील मोटेगावकर याच्या डेक्कन येथील क्लासच्या जागेत अग्निशमन यंत्रणा नसल्याचं समोर आलं होतं। तसंच शहरात व्यावसायिक मिळकतींची संख्या हजारांच्या वर असताना या तपासण्या अगदीच नगण्य असल्याचं दिसतंय। नगरसेवक ॲडव्होकेट कुणाल टिळक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर प्रशासनानं ही माहिती दिली आहे। फायर सेफ्टी नियमांचं पालन न करणाऱ्या इमारतींना नोटिसा देऊन कारवाई केली जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। पुढची बातमी पाहूया नीट परीक्षेसंदर्भातलीच। नीट परीक्षेचे प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात हवालदारनं रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट झालेलं आहे। नीट संबंधित प्रश्नांची हस्तलिखित नोंदी तयार करून मनीषा हवालदार स्वतःकडे त्या नोंदी ठेवत असल्याचं तपासातून समोर आलेलं आहे। संबंधित प्रश्न व्हॉट्सअप आणि प्रिंटआउट काढून वापरले। एनटीए कडून मनीषा हवालदार यांना नीट परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाचे अधिकृत अनुवादक म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि त्या म्हणून कार्यरत होती। हवालदारनं आर्थिक मोबदल्यासाठी मनीषा मांढरेशी संगनमत करून काही विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवले असा आरोप आहे। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं एक नंबर सेव्ह आहे। क्रमांकासोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयला आढळून आलेले आहेत। त्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा खरा गॉडफादर कोण याचा तपास आणखी वेगानं सुरू झालाय।